नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी नवीन अभ्यासक्रमातील डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स, गुणांची विभागणी, घटकनिहाय गुणांची विभागणी, पेपर पॅटर्न कसा राहील या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द सेक्शन्स इन दी ॲक्टिव्हिटी शीट, की ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे कृतीपत्रिकेमध्ये जे वेगवेगळे विभाग देण्यात आलेले आहेत त्यानुसार मार्कांची, गुणांची विभागणी आपण बघूयात. की सगळ्यात पहिला आहे प्रोज. प्रोज म्हणजे गद्य. या गद्यासाठी इंग्रजीमध्ये 34 मार्क देण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये जे ऑप्शन्स वगैरे राहतील त्या ऑप्शन्ससहित 34 मार्क आहेत. दुसरा आहे पोएट्री म्हणजे पद्य विभाग, त्याला 14 मार्क देण्यात आलेले आहेत आणि ऑप्शन मार्क्स विथ ऑप्शन आहेत 14च. तिसरा आहे रायटिंग स्किल. रायटिंग स्किलसाठी त्यांनी 16 मार्क दिलेले आहेत. तर ह्या 16 मार्काला ऑप्शनसहित जर आपण कन्सिडर केलं तर 48 मार्काचं रायटिंग स्किल आहे. त्यापैकी आपल्याला 16 मार्काचं सोडवायचं आहे. म्हणजे एकूण 48 दिलेले, त्याला ऑप्शन दिलेले आहेत, तर त्यापैकी आपल्याला 16चं सोडवायचं आहे. त्यानंतर चौथं जे आहे नॉवेल ॲज अ जॅनर, ज्याला आपण कादंबरी म्हणतो, साहित्य प्रकार. हा साहित्य प्रकार यासाठी 16 गुण देण्यात आलेले आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शनसुद्धा 16 आहेत. म्हणजे 80 मार्काचा आपला पेपर आहे आणि ऑप्शनसहित जर आपण मार्कांचं कॅल्क्युलेशन केलं तर ते 112 मार्कांचं भरतं. पेपर आपला 80 मार्काचाच आहे. त्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द क्वेश्चन्स इन द ॲक्टिव्हिटी शीट, की आता आपल्याला कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना किती मार्क, किती वेटेज देण्यात आलेले ते आपण बघूयात. पहिला एक टाईप ऑफ क्वेश्चन म्हणजेच काय, की प्रश्नांचा प्रकार. पहिला आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप. वस्तुनिष्ठ जे प्रश्न आहेत त्यांना 18 गुण देण्यात आलेले आहेत, म्हणजेच 22.50%. मार्क्स विथ ऑप्शन आहेत 18च. दुसऱ्या प्रकारचे प्रश्न आहेत आपल्या याच्यामध्ये शॉर्ट आन्सर टाईप. शॉर्ट आन्सर की ज्यांचं कमी शब्दात आपण उत्तर लिहिणार आहोत, त्यांना 36 गुण देण्यात आलेले आहेत, म्हणजे तब्बल 45%. आणि मार्क्स विथ ऑप्शनसुद्धा 36 आहेत. तिसऱ्या प्रकारचे प्रश्न आहेत लॉंग आन्सर टाईप, ज्याला आपण दीर्घोत्तरी प्रश्न असं म्हणतो. तर या दीर्घोत्तरी प्रश्नांना 26 मार्क्स देण्यात आलेले आहे आणि त्याचं पर्सेंटेज होतं 32.50, म्हणजे 32.50% गुण हे लॉंग आन्सर टाईपला आहेत. आणि मार्क्स जरी लॉंग आन्सर टाईपला 26 असले तर ऑप्शनसहित ते 58 आहेत, म्हणजे त्यापैकी आपल्याला 26 मार्कांचंच लिहायचं आहे. असं टोटल 80 गुणांचा हा पेपर आहे आणि 112 मार्क्स विथ ऑप्शन, जसं आपण वर पाहिलं तसं आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द ऑब्जेक्टिव्ज इन दी ॲक्टिव्हिटी शीट, की जे काही उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टानुसार जर का आपण गुणांची विभागणी पाहिली कृतीपत्रिकेमध्ये तर ती अशा पद्धतीनं आहे. नॉलेज अँड अंडरस्टँडिंग यासाठी देण्यात आलेले 33 मार्क, म्हणजे जवळपास 41.25%. मार्क्स विथ ऑप्शन 33. ॲप्लिकेशन बेस्ड जे आहेत उपयोजित प्रश्न आपण ज्यांना म्हणतो, वर जे नॉलेज अँड अंडरस्टँडिंग, ज्ञान आणि आकलनावर आधारित, त्यांना 33 मार्क. त्यानंतर ॲप्लिकेशन जे आहे उपयोजित जे प्रश्न म्हणतो आपण, उपयोजनावर आधारित
त्यांना 23 मार्क देण्यात आलेले आहेत, म्हणजेच 28.75%. मार्क्स विथ ऑप्शन 23. स्किल्स, जे विविध कौशल्य आहेत आपले, या कौशल्यांवर त्यांच्यासाठी देण्यात आलेले 11 मार्क, म्हणजे जवळपास 13.25%. मार्क्स विथ ऑप्शन आहेत 31. क्रिएटिव्हिटी, सृजनात्मकता, सृजनशीलता यासाठी 13 मार्क देण्यात आलेले आहेत, म्हणजे जवळपास 16.25%. आणि मार्क्स विथ ऑप्शन आहेत 25 म्हणजे 25. अशा आपला 80 मार्काचा पेपर आहे आणि ऑप्शनसहित आपल्याला 112 मार्काचा पेपर या ठिकाणी येणार आहे. आपल्याला सोडवायचा 80 मार्काचाच आहे. आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया ज्याची आपण खूप आतुरतेनं वाट बघत आहोत आणि ज्या संदर्भात बरेचसे मेलही मला आले, तो म्हणजे पेपर पॅटर्नचा. तर पेपर पॅटर्न कशा पद्धतीने राहील, तर हा जो यावर्षीचा आपला 12वीचा इंग्रजी विषयाचा जो पेपर पॅटर्न आहे त्याला आपण ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट म्हणूयात. म्हणजेच कृतीपत्रिका ती आहे 80 मार्कांची. त्यामधील पहिला जो सेक्शन आहे तो आहे प्रोज. बघा प्रश्न कसे येणार. सेक्शन 1 प्रोज गद्यावर आधारित आहे आणि त्यामध्ये आहे रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी आणि माइंड मॅपिंग. हे आपल्या पहिल्या सेक्शनमध्ये येणार आहे. काय काय? रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी आणि माइंड मॅपिंग. हे 16 मार्कांसाठी आपल्याला या ठिकाणी येणार आहे. मग या 16 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते बघूयात. क्वेश्चन फर्स्ट ए काय म्हणतो? क्वेश्चन फर्स्ट ए, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. की जो कोणता एक्स्ट्रॅक्ट, जो कोणता पॅरेग्राफ तुम्हाला देण्यात आलेला आहे, जो कोणता उतारा तुम्हाला देण्यात आलेला आहे, तो उतारा वाचा आणि खाली दिलेल्या ॲक्टिव्हिटीज, कृती या पूर्ण करा. आणि कंसात बघा काय दिलेलं आहे की सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम सेक्शन नंबर 1 कन्सिस्टिंग ऑफ 275 to 300 वर्ड्स. की सेक्शन नंबर 1 जो आहे, या सेक्शन नंबर 1 मधील सीन एक्स्ट्रॅक्ट, त्याला आपण सीन पॅसेज म्हणतो. हा सीन पॅसेज आपल्याला 275 ते 300 शब्दां इतका पॅसेज आपल्याला देण्यात येणार आहे आणि तो पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला त्यावर आधारित प्रश्न, कृती या सोडवायच्या आहेत. तर त्यावर आधारित A1 ही जी कृती आहे ती कृती ग्लोबल अंडरस्टँडिंगवर आधारित असणार आहे आणि त्याला राहणार आहे 2 मार्क. त्यानंतर A2 ही जी कृती आहे, हा जो प्रश्न आहे तो कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलवर आधारित आहे, ज्याला 2 मार्क आहेत. A3 आहे इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस, विश्लेषण, अनुमान यावर आधारित A3, याला 2 मार्क. बघा A1 आणि A2 ग्लोबल अंडरस्टँडिंग आणि कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल या अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला पहिल्या पेपर पॅटर्नमध्ये सुद्धा होते. A3 इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस असे प्रश्नसुद्धा आपल्याला पहिल्या याच्यामध्ये होते. आता या ठिकाणी खाली जो आलेला आहे तो आहे पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स, तुम्हाला वैयक्तिक तुमचं जे मत आहे, ही कृती किंवा हा प्रश्न तुम्हाला A4मध्ये असणार आहे, तो सुद्धा 2 मार्कासाठी. त्यानंतर A5 तो आहे लँग्वेज स्टडीवर आधारित, तुमचं जे भाषा अभ्यास आहे या भाषा अभ्यासावर आधारित 2 मार्काचा कृती प्रश्न हे A5मध्ये असेल. आणि A6 व्होकॅब्युलरी. या व्होकॅब्युलरीमध्ये तुमचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशा पद्धतीचे व्होकॅब्युलरीमध्ये नाऊन, ॲडजेक्टिव्ह, त्यानंतर वर्ब, ॲडवर्ब अशा पद्धतीचे व्होकॅब्युलरीमध्ये प्रश्न तुम्हाला 2 मार्कासाठी विचारण्यात येतील. तर हे झालं A1 पासून तर A6पर्यंत प्रत्येकी 2-2 मार्क असे 12 मार्क. आता आपल्याला दिलेले सेक्शन 1
16 मार्काचं, तर त्यापैकी 12 मार्क आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आणि आता राहिले 4 मार्क. तर या 4 मार्कामध्ये तुम्हाला बीमध्ये यावं लागेल. क्वेश्चन 1A मध्ये 12 मार्क झाले. क्वेश्चन 1B लँग्वेज स्टडीवर आहे. आता आपण याच्या अगोदर पण A5 लँग्वेज स्टडी पाहिली. तर ती लँग्वेज स्टडी म्हणजे त्या पॅरेग्राफमध्ये असलेले जे काही लँग्वेजशी संबंधित प्रश्न आहेत, जे काही वाक्य वगैरे आहेत, जे काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे, त्या पॅरेग्राफशी संबंधित, त्या एक्स्ट्रॅक्टशी संबंधित तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि बीमध्ये जी लँग्वेज स्टडी आहे ती आहे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. म्हणजे त्या पॅरेग्राफमधून न घेता किंवा पुस्तकामधून न घेता बाहेरचं जे काही ग्रामर आहे त्या ग्रामरसाठी आपल्याला 4 मार्क देण्यात आलेले. मग या 4मध्ये सुद्धा डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे. तर B1 आहे डू ॲज डायरेक्टेड, की दिलेल्या सूचनानुसार कृती करा, किंवा देतील ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस, सूचनेनुसार वाक्य बदला असे देतील, किंवा वाक्य रूपांतर करा. आणि B2, आता हे झालं वरचा B1 झाला 3 मार्कांचा प्रश्न. त्यानंतर B2 जे आहे त्या B2 आहे स्पॉट द एरर. स्पॉट द एरर, की यामधील जी चूक आहे, एखादं वाक्य देतील त्या वाक्यामध्ये काय चूक आहे, ती चुकीचं वाक्य दुरुस्त करून लिहायला सांगतील, किंवा चुकीच्या वाक्यामध्ये काय चूक आहे ते ओळखायला सांगतील. ते 1 मार्कासाठी. हा झाला आपला क्वेश्चन 1A आणि B. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात आपण. क्वेश्चन 2A. 2A सुद्धा तसंच दिलेलं आहे की रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो, की दिलेला एक्स्ट्रॅक्ट, दिलेला उतारा वाचा आणि त्याखाली दिलेल्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हे 18 मार्कासाठी आहे आपल्याला. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, अनसीन एक्स्ट्रॅक्ट कन्सिस्टिंग ऑफ 275 to 300 वर्ड्स, की आपल्याला एक अनसीन पॅसेज देण्यात आलेला आहे, जो आपल्या टेक्स्टमध्ये किंवा 12वीच्या पुस्तकात नाही असा एक पॅसेज आपल्याला देतील 275 ते 300 शब्दांचा. आणि त्यावर आधारित ज्या काही कृती आहेत त्या आपल्याला सोडवायच्या आहेत. मग कृती जशा सीन पॅसेजमध्ये होत्या तशाच अनसीन पॅसेजमध्ये. जी A1 आहे ती ग्लोबल अंडरस्टँडिंगवर आधारित. A2 जी आहे ती कॉम्प्लेक्स फ्लेक्च्युअलवर 2-2 मार्कांच्या कृत्या आहेत ह्या. A3 आहे इन्फरन्स इंटरप्रिटेशन ॲनालिसिस, जसं मी वर्णन केलं त्यानुसार 2 मार्कांसाठी असेल. A4 आहे पर्सनल रिस्पॉन्स, वैयक्तिक मत, ते सुद्धा 2 मार्कांसाठी. A5 लँग्वेज स्टडी, लँग्वेज, भाषा किंवा भाषिक कौशल्यांच्या संदर्भात जो काही प्रश्न आहे तो 2 मार्कांचा आपल्याला या अनसीन पॅसेजमधून दिलेल्या पॅसेजवर आधारित सोडवावा लागेल. A6 आहे व्होकॅब्युलरी, जसं वरच्या पॅसेजमध्ये सीनमधून सोडवावं लागत होतं तसं आता या अनसीन पॅसेजमधून सोडवावं लागेल. आता क्वेश्चन 2B जो आहे तो क्वेश्चन 2B आहे समरी रायटिंग, सारांश लेखन लिहायचं आपल्याला 3 मार्कांसाठी. आता सारांश लेखनमध्ये काय सांगितलेलं बघूयात. राईट द समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स और हिंट्स, की दिलेल्या पॉईंट, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे किंवा दिलेल्या हिंटच्या, सूचनांच्या, क्लूजच्या आधारे तुम्हाला याची समरी लिहायची आहे आणि त्याला एक सुटेबल टायटलसुद्धा द्यायचं आहे. मग आता समरी आपल्याला कोणत्या पॅरेग्राफची लिहायची, तर आपला जो 2A आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 2A आहे, तिथे जो पॅरेग्राफ देण्यात आलेला आपला अनसीन पॅसेज, त्यावरून आपल्याला समरी लिहायची ना. जो आपल्याला दिलेला आहे अनसीन पॅसेज, त्या अनसीन पॅसेजची आपल्याला समरी या ठिकाणी 2B लिहायची आहे. बऱ्याच वेळेस आपलं कन्फ्युजन होतं की समरी आता कशाची लिहायची, तर वर जो दिलेला आहे क्वेश्चन 2A अनसीन पॅसेज, त्याचीच समरी आपल्याला क्वेश्चन 2B लिहायची आहे. आता यामध्ये C आहे. क्वेश्चन 2A पाहिलं आपण, B पाहिलं. आता क्वेश्चन 2C.
यामध्ये आपल्याला माइंड मॅपिंग दिलेलं आहे. माइंड मॅपिंग हा प्रश्न आपल्याला 3 मार्कांसाठी देण्यात आलेला आहे. तर हा 3 मार्कांचा प्रश्न आहे, तो काय म्हणतो बघूयात. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युजिंग युअर आयडियाज थॉट्स कन्सेप्ट्स टू इलस्ट्रेट डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक. एक टॉपिक आपल्याला देतील आणि त्या टॉपिकवर आधारित आपल्याला माइंड मॅपिंग आपल्याला फ्रेम करायचं आहे. की जसं आपण पाहिलं की एखादा मुद्दा आणि त्या मुद्द्याशी संबंधित फर्स्ट थॉट, सेकंड थॉट किंवा फर्स्ट आयडिया, सेकंड आयडिया, अशा ज्या आपण आकृतीच्या माध्यमातून तयार करतो माइंड मॅपिंग, जे आपल्याला अभ्यासक्रमाला सुद्धा आहे, तसं माइंड मॅपिंग आपल्याला या प्रश्नामध्ये करायचं आहे. आता वळूयात सेक्शन 2कडे. सेक्शन 2 हा आहे पोएट्री, म्हणजे पद्यावर आधारित आहे. पोएट्री अँड ॲप्रिसिएशन यामध्ये अभिप्रेत आहे. क्वेश्चन 3A रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. 10 मार्कासाठी आहे हे. सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम अ पोएम ऑफ अबाउट 10 to 15 लाईन्स, की आपल्याला एखाद्या कवितेचा 10 ते 15 ओळींचे एक, ज्याला आपण म्हणतो कडवं आहे किंवा ती कविता आहे, ती कविता आपल्याला देतील आणि त्यावर आधारित आपल्याला हे ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहेत. की पहिला आहे ग्लोबल अंडरस्टँडिंगवर 2 मार्कांसाठी. दुसरा आहे इन्फरन्स, अनुमान किंवा एखाद्याचं इंटरप्रिटेटिव्ह किंवा ॲनालिसिस, विश्लेषण करायचं असेल तर अशा पद्धतीची कृती 2 मार्कांसाठी. A3 आहे पर्सनल रिस्पॉन्स, तुमचं वैयक्तिक जे मत आहे किंवा तुमचे मत नोंदवा आपण म्हणतो, तशा पद्धतीचा प्रश्न 2 मार्कांसाठी. A4 आहे पोएटिक डिव्हाइस, ज्याला आपण फिगर ऑफ स्पीच म्हणतो. तर अशा पद्धतीचं फिगर ऑफ स्पीच आपल्याला ओळखायला सांगतील किंवा अशा फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण त्यातलं लिहायला सांगतील 2 मार्कांसाठी. A5 आहे क्रिएटिव्हिटी. आता या क्रिएटिव्हिटीमध्ये काय करायचं सांगितलेलं आपल्याला. कंपोज 2 to 4 लाईन्स, की एखादा टॉपिक तुम्हाला देतील आणि त्या टॉपिकवर 2 ते 4 ओळींची कविता तुम्हाला लिहायला सांगतील, ती सुद्धा 2 मार्कांसाठी. आता क्वेश्चन 3 B जो आहे तो आहे ॲप्रिसिएशनचा, ज्याला आपण मराठीमध्ये रसग्रहण म्हणतो, कवितेचं रसग्रहण. तर ते आपल्याला 4 मार्कांसाठी देण्यात आलेलं आहे. मग यामध्ये काय सांगितलेलं आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट ॲज पर द इन्स्ट्रक्शन, की वर दिलेला जो एक्स्ट्रॅक्ट आहे, जी कविता दिलेली आहे किंवा कवितेचे कडवे दिलेले आहे, या कडव्यांना तुम्ही वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार काय करायचं ते काय करायचं सांगितलेलं बघूयात. सीन एक्स्ट्रॅक्ट ऑफ 10 to 15 लाईन्स फ्रॉम अनादर पोएम नॉट आस्क्ड इन क्वेश्चन 3A. आता बघा, याच्यामध्ये जे ॲप्रिसिएशन आपल्याला करायचं सांगितलेलं किंवा त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सांगितलेलं आहे, ते वरच्या कवितेवर आधारित नाही, हे लक्षात ठेवा. क्वेश्चन 3A मध्ये जी पोएम आहे ती या ॲप्रिसिएशनसाठी वापरायची नाही. तर आपल्याला दुसरी एखादी कविता देतील किंवा दुसऱ्या एखाद्या कवितेमधील 10 ते 15 ओळींचे जे कडवे देतील आणि त्यावर आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे. आता या ॲप्रिसिएशनमध्ये अबाउट पोएट, टायटल, त्यानंतर थीम, पोएटिक डिव्हायसेस, अशा पद्धतीचे जे मुद्दे दिलेले त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ॲप्रिसिएशन या ठिकाणी लिहावं लागेल. आता वळूया 3ऱ्या सेक्शनकडे. सेक्शन 3 रायटिंग स्किल. तर रायटिंग स्किलमध्ये आहे क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 काय सांगतो. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. खाली दिलेल्या सूचनानुसार ॲक्टिव्हिटीज पूर्ण करा, कृती पूर्ण करा. आणि हे आपल्याला 16 मार्कांसाठी, 16 गुणांसाठी देण्यात आलेलं आहे. आता यामध्ये ABCD असे 4-4 मार्कांचे 4 ग्रुप पाडलेले आहेत. तर ग्रुप A जो आहे तो आहे 4 मार्कांसाठी. तर या 4 मार्कांमध्ये तुम्हाला एकतर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजवर एक प्रश्न येईल
किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पजवर एक प्रश्न येईल किंवा ग्रुप डिस्कशनवर एक प्रश्न येईल. बघा, या एमध्ये जो 4 मार्कांसाठी आहे, या 4 मार्कामध्ये एकतर तुम्हाला व्हर्च्युअल मेसेजवर प्रश्न येईल, स्टेटमेंट ऑफ पर्पजवर येईल किंवा ग्रुप डिस्कशनवर येईल. किंवा जर ऑप्शनसहित त्यांनी हे तीनही दिले तर त्यापैकी आपल्याला एकच सोडवावा लागेल जो 4 मार्कांसाठी असेल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर बी जे आहे, या बीमध्ये एकतर ईमेल किंवा रिपोर्ट रायटिंग किंवा इंटरव्ह्यू. म्हणजे जर तीनही त्यांनी दिलेले असतील तर 3पैकी आपल्याला एकच सोडवायचं आहे. किंवा पेपर सेटिंगमध्ये त्यांनी एक दिला या 3पैकी तर तो आपल्याला 4 मार्कांसाठी सोडवायचा आहे. सी आहे स्पीच किंवा कंपेरिंग किंवा एक्सपान्शन ऑफ आयडियाज. या 3पैकी एक आपल्याला 4 मार्कांसाठी सोडवायचं आहे. एकतर स्पीच लिहायला सांगतील किंवा कंपेरिंग लिहायला सांगतील किंवा एखादी आयडिया देतील आणि ती एक्सपांड करायला सांगतील. डीमध्ये बघा, एकतर रिव्ह्यू, ब्लॉग किंवा अपील या 3पैकी एक सोडवायचे आहे आपल्याला 4 मार्कांसाठी. आता एक नोट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. इन ए बी सी अँड डी पेपर, इन ए बी सी अँड डी हे जे 4 प्रश्न आहे, यामध्ये काय करायला सांगितलं की पेपर सेटर शुड फ्रेम ॲक्टिव्हिटीज ऑन ऑल टाईप्स इन ईच सेट ॲज ऑप्शन्स. की यामध्ये ॲक्टिव्हिटीज तयार करायला सांगितलं सगळ्या टाईपच्या आणि ते ऑप्शनमध्ये ठेवण्यात आलेले आपल्याला. तर त्यापैकी आपल्याला काय करायला सांगितलेले, स्टुडंट्स आर रिक्वायर्ड टू अटेम्प्ट एनी वन ॲक्टिव्हिटी फ्रॉम ईच सेट. की प्रत्येक सेटमधून आपल्याला काय करायचं आहे, एक ॲक्टिव्हिटी सोडवायची. की समजा एमध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजवर एक ॲक्टिव्हिटी आहे, स्टेटमेंट ऑफ पर्पजवर एक ॲक्टिव्हिटी आहे आणि ग्रुप डिस्कशनवर एक ॲक्टिव्हिटी आहे. तर त्या 3पैकी आपल्याला एकच सोडवायची जी 4 मार्कांसाठी. एक सोडवली तर 4 मार्काची आपल्याला राहील. तसंच बीचं ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू या 3पैकी एक सोडवायची. तुम्ही समजा ईमेलची सोडवली, रिपोर्ट रायटिंगची सोडवली, इंटरव्ह्यूची सोडवली तर त्यातून एकाच ॲक्टिव्हिटीचे आपल्याला मार्क मिळणार आहेत. आता सेक्शन 4कडं आपण बोलूयात. सेक्शन 4 आहे लिटररी जेनर. जो साहित्य प्रकार आहे तो आहे नॉवेल. तर नॉवेल या साहित्य प्रकारासाठी आपल्याला सेक्शन 4साठी 16 मार्क देण्यात आलेले आहेत, 16 मार्क देण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक आहे 5वा, 5th ए, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर दी इन्स्ट्रक्शन्स. ही दिलेल्या सूचनानुसार खालील कृती पूर्ण करा. हे आहे आपल्याला 4 मार्कांसाठी. तर पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपल्याला ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल जे 4.1 आहे त्याच्यावर आधारित पहिला प्रश्न राहील. आणि दुसरासुद्धा ॲक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉवेल याच्यावर राहील. 2-2 मार्काचे 2 प्रश्न असतील. आणि या प्रश्नामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला येतील तर ते MCQ टाईप येतील. MCQ टाईप असतील किंवा मॅच द कॉलमवर प्रश्न येईल किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर की यामध्ये घटना कोणती क्रमानुसार घडली ते लिहा किंवा फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा असा प्रश्न येईल. ट्रू ऑर फॉल्सचा प्रश्न येईल किंवा इलिमेंट्स ऑफ नॉवेल की नॉवेलचे घटक कोणकोणते किंवा नॉवेलच्या संदर्भात इतर कोणती ॲक्टिव्हिटी. तर ही आपल्याला या ठिकाणी लिहायची. की आता हे जे प्रश्न आहे ना याच्यामध्ये ती रिपीट होणार नाही. जे सब क्वेश्चनमध्ये ती एकच ॲक्टिव्हिटी पुन्हा पुन्हा रिपीट होणार नाही. आणि यामध्ये हा जो क्वेश्चन 5th ए आहे हे दोन्ही प्रश्न आहेत 2-2 मार्काचे. यामध्ये फक्त 4.1वर आधारितच आपल्याला ॲक्टिव्हिटी सोडवायचे आहेत प्रश्न 5व्या एमध्ये आणि त्याच्यावरच प्रश्न येणार आहेत आपल्याला. त्यानंतर आपण बघूयात क्वेश्चन 5B, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. खाली दिलेल्या प्रश्नांची 50 शब्दांमध्ये उत्तरे लिहा. ते आपल्याला 4 मार्कांसाठी आहे. तर 4 मार्कापैकी पहिला प्रश्न 2 मार्कांचा आणि दुसरा प्रश्न 2 मार्कांचा आहे. तर मग यामध्ये जे प्रश्न आहे
हे प्रश्न प्लॉटवर आधारित, स्ट्रक्चरवर आधारित, थीमवर आधारित, सेटिंगवर आधारित, लँग्वेजवर आधारित किंवा कॅरेक्टरवर आधारित असतील. जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकते डिस्क्राईब, एखाद्या स्थळाचं वर्णन करायला सांगतील, एखाद्या घटनेचं वर्णन किंवा एखाद्या कॅरेक्टरचं वर्णन करायला सांगतील, एक्सप्लेन करायला सांगतील एखादी गोष्ट, किंवा कम्पेअर, तुलना करायला सांगतील दोन घटनांमधील, दोन स्थळांमधील, दोन व्यक्तींमधील, किंवा कॉन्ट्रास्ट, कसा विरोधाभास आहे त्यावर आधारित प्रश्न असेल, किंवा नेम, की या घटनेची किंवा या स्थळाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं किंवा कॅरेक्टरचे जे नावं आहेत त्याबद्दल प्रश्न विचारतील, किंवा डिस्कशनवर असेल, डिस्कस, यावर चर्चा करा, त्यावर चर्चा करा, असा प्रश्न असेल. सेकंड जो प्रश्न राहील याच्यामध्ये तो आहे इलस्ट्रेट, इंटरप्रिट. इलस्ट्रेशनवर एखादा राहील, इंटरप्रिटेशनवर एखादा राहील, एखादा नरेशन करायला सांगतील तुम्हाला, किंवा एखादा मुद्दा देऊन त्याला जस्टिफाय करायला सांगतील, किंवा फाइंड म्हणतील की असे असे एलिमेंट याच्यामधून फाइंड करा, किंवा आयडेंटिफाय, की ओळखा याच्यामधून ही गोष्ट आहे का. तर यासाठी आपल्याला 2 मार्कांसाठी असेल. तर क्वेश्चन 5B जो आहे तो बी हा 4.2वर आधारित असेल. 4.2 जे आहे आपलं, टू सर विथ लव, यावर आधारित क्वेश्चन 5B असेल. त्यानंतर क्वेश्चन 5C बघूयात. आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. खाली जे प्रश्न दिलेले आहेत यांचे उत्तरं 50 शब्दांमध्ये लिहा. हे 4 मार्कांसाठी आहे. यामध्ये सुद्धा प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर यावर आधारित प्रश्न असतील. तर पहिल्यामध्ये तेच डिस्क्राईब, एक्सप्लेन किंवा कम्पेअर किंवा कॉन्ट्रास्ट किंवा नेम किंवा डिस्कस यावर आधारित 2 मार्कांचा प्रश्न राहील. आणि दुसऱ्या याच्यामध्ये इलस्ट्रेशनवर आधारित किंवा इंटरप्रिटेशनवर आधारित किंवा नरेशनवर आधारित किंवा जस्टिफाय करायला सांगतील किंवा फाइंड करायला सांगतील किंवा आयडेंटिफाय करायला सांगतील यावर आधारित 2 मार्कांचा प्रश्न राहील. आता हे जे आहे ना 5वा C, हा 5वा Cमध्ये 4.3वर तुम्हाला प्रश्न राहील. 4.3 म्हणजे अराउंड द वर्ल्ड इन 80 days यावर आधारित प्रश्न, 2 प्रश्न हे 5th Cमध्ये असतील. आता D, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स इन द क्वेश्चन्स गिवन बिलो, की खाली दिलेल्या प्रश्नांचे 50 शब्दांमध्ये उत्तर लिहायचे. हेही 4 मार्कांसाठी आहे. यामध्ये सुद्धा 2-2 मार्कांचे 2 प्रश्न आहे. यामध्ये प्लॉट किंवा स्ट्रक्चर किंवा थीम किंवा सेटिंग किंवा लँग्वेज किंवा कॅरेक्टर यावर आधारित प्रश्न येणार आहेत. तर त्यापैकी पहिला प्रश्न डिस्क्राईब करायला सांगतील किंवा मग एक्सप्लेन करायला सांगतील किंवा कम्पेअर करायला सांगतील किंवा कॉन्ट्रास्ट लिहायला सांगतील किंवा नेम द्यायला सांगतील किंवा मग डिस्कशन करायला सांगतील 2 मार्कांसाठी. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, एक तर इलस्ट्रेशन सांगतील किंवा इंटरप्रिटेशन किंवा तुम्हाला नरेशन करायला सांगतील किंवा एखादी गोष्ट जस्टिफाय करायला सांगतील किंवा फाइंड आउट करायला सांगतील किंवा आयडेंटिफाय करायला सांगतील. तर हे सुद्धा तुम्हाला 2 मार्कांसाठी असेल. तर हा जो 5th D हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुमच्या 4.4 म्हणजेच द साइन ऑफ 4वर आधारित असतील हे दोन्ही प्रश्न. तर पहिल्या प्रश्नापासून तर 4थ्या प्रश्नापर्यंत हे जे प्रश्न असतील हे पूर्ण ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असतील. त्यानंतर ज्या ग्रामर ॲक्टिव्हिटीज आहेत या फंक्शनल ग्रामर असतील ॲक्टिव्हिटी फॉर्मॅटमध्ये, प्लेन इन्स्ट्रक्शन बेस्ड टाईप नसतील त्या, तर ॲक्टिव्हिटी स्वरूपात हे ग्रामर असेल. माइंड मॅपिंग आपल्याला या ठिकाणी देतील. त्या ठिकाणी आपल्याला आयडिया किंवा थॉट्स प्रेझेंट करायचे आहेत.
तर हा होता आपला पेपर पॅटर्नशी संबंधित आणखीनही काही प्रश्न किंवा शंका किंवा समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या लिहा, म्हणजे तुमच्या शंकांचं समाधान मी निश्चितपणे करू शकेन. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही कमेंट असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.